हॅलो, नमस्कार. नमस्कार. मी मी आज नाशिकला इथे कामानिमित्त आल्यामुळे मला येणं शक्य झालं नाही. एक घरगुती वैयक्तिक काम असल्यामुळं मला त्याच्यामध्ये उशीर झाला. पण आज मला आनंद वाटतो की जसं वल्लभशेठ बेनके साहेबांनी, दिलीप वळसे पाटील साहेबांनी येडगाव गावामध्ये काम केलं, तसंच काम करण्याचा योग माझ्या पदरात आला. वास्तविक पाहता मी जेव्हा आमदार झालो, मला विशेषतः येडगावकरांचा आशीर्वाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त झाला. कारण हे गावाची ओळख वल्लभशेठ बेनके साहेबांच्या गाव असं ओळखले जाते. शेवटी एवढा येडगाव धरणाच्या भोवतालची जेवढी गाव आहे, मग ते एवढे उद्योग असेल, ओझर असेल, कैलासनगर असेल, गणेशनगर किंवा संपूर्ण येडगाव, ती सगळी गावं बेनके साहेबांच्या लहानपणापासूनचे पायी पायी फिरलेले सगळे मित्र परिवार, सर्व नातेवाईक संबंध असलेले गावं. म्हणून जेव्हा जेव्हा मी या गावामध्ये आलो तेव्हा कुठं परक्या गावातच आता आपल्या गावात आलो असं मला वाटतं. तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद दिला. एक जबाबदारीच्या खुर्चीवर मी तिथं बसलो आणि त्या जबाबदारीचं भान ठेवून आपली आजपर्यंत सेवा करत आलेलो आहे. मी आमदार झाल्यानंतर 2 वर्ष कोरोनामध्ये गेली. कोरोना संपल्याला असं वाटलं की आपल्याला आता विकासाला सुरुवात होईल, पण आपली सत्ता गेली. पण वर्षभराने अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर विकासाला थोडीशी चालना मिळायला सुरुवात झाली. वास्तविक पाहता अजितदादा उपमुख्यमंत्री झाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक स्थित्यंतरं घडली. लोकांची जी भावना आहेत त्या भावनेशीच मी सहमत आहे. पण आता सेवेचा वारसा आपल्या प्रती आहे. गावातली मंडळी कायम आमच्या हा रस्ता झाला पाहिजे, तिकडचा रस्ता झाला पाहिजे, आम्हाला इथे शेड बांधून द्या, आमच्या पाणी पुरवठ्याचं काम करा, अशी वारंवार माझ्याकडे मागणी करत होती. आणि मग ते मागणी करत असताना आपल्याला जर त्या जबाबदार खुर्चीवर आपण बसलो असेल आणि आपण त्या खुर्चीवर जर न्याय देऊ शकलो नाही तर ते आमदारकी पण काय काम असतं. म्हणून अजितदादा बरोबर राहून गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्न केला आणि तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणला. येडगाव हे भविष्यातलं विकासाचं केंद्रबिंदू असणार. त्याचं कारण असं आहे की येडगाव क्रीडा संकुलला महाराष्ट्र शासनाने आता जरी 5 कोटी रुपये दिले असते तरी तो पूर्णतः प्रोजेक्ट हा 15 कोटीचा आहे आणि त्याच्यातला पहिला टप्पा म्हणून त्याचे 5 कोटी रुपये दिलेले आहेत. जेव्हा हे 5 कोटीचे युटिलायझेशन होईल, म्हणजे परिपूर्ण होईल, त्याच्यानंतर आपल्याला पुढचे पैसे ते मिळणार आहेत. एक मोठं बेंचमार्कला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधला जो रस्ता आहे त्याची फिगर मला माहित नाही, पण तो पण जवळपास 4-5 कोटीचा रस्ता आपण तो मोठ्या प्रमाणामध्ये करू शकलो. येडगाव त्या धरणाच्या शेजारी यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्पातलं काम वल्लभशेठ बेनके साहेबांचं जे स्वप्न होतं, गुलाबशेठ मेहरकर यांनी त्याची जी आखणी केली होती ते पुढे नेण्यासाठी मी निश्चित प्रकारे कटिबद्ध आहे. पण 2 वर्ष कोविडचा काळ आणि त्यानंतर जलसंपदा विभागाच्या अंतर जेवढ्या जागा आहेत तिथं पर्यटन धोरण हे 77 याच्यामध्ये ते अडकलं गेलं. आता पर्यटन धोरण याची निश्चिती झालेली आहे. बीओटी बेसिसवर यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प हे विकसित करण्याचं ठरलेलं आहे आणि म्हणून ते पूर्णत्वास देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शेवटी ही जी काही कामं करतो ती सगळी गावकऱ्यांसाठी करतो, माझ्या भावंडांसाठी करतो. पण एवढी काम करून सुद्धा काही लोक असे आहेत की ती वारंवार सोशल मीडियावर माझी बदनामी करतात, माझ्याबद्दल एकरी भाषेत करून काहीतरी अपशब्द वापरायचा प्रयत्न करतात, लोकांमध्ये माझ्याबद्दलचा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. शेवटी आपण सर्व एका घरातले आहोत, एका गावातले आहोत. तुम्ही जेव्हा असं केलं नाही, मी काही छोटा होणार नाही, पण माझ्या घरातले लोक असं करतात याची मला दुःख वाटतं. म्हणून बेसेमाळा असेल, बेंदमाळा असेल, बागदरी गावचा असेल, हा जोडणारा जो मोठा रस्ता आहे तो मी करू शकलो हे मी माझं भूषण सांगत नाही, हे माझं कर्तव्य आहे. उलट मला सेवा करता आली मला माझ्या गावाची, हे माझं भाग्य समजतो. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये पण बेनके परिवार आणि येडगावकरांचे ऋणानुबंध असेच घट्ट पद्धतीने राहतील या भावनेतून पुढे जाण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. शेवटी पवार साहेब आपले आदरणीय आहेत, अजितदादा आपले आदरणीय आहेत.
इतरांसारखा पक्षप्रवेश किंवा इतर पक्षाने बदललेला नाही. पण जे काही घटना घडल्या त्यातून साहेबांचा आदर राखून त्यांचा मान राखून आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाण्यासाठी काय काय करू शकू ते करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे केलेला आहे. सेवा आजपर्यंत बेनके परिवार करत आलाय, पुढेही करत राहणार. अजूनही गावचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते आपल्याला पुढे न्यायचे आहेत. त्याच्यासाठी तुमचा आशीर्वाद हा माझ्या पाठीमागे उभा राहील एवढी अपेक्षा मी व्यक्त करतो. एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची राहिली. आता जुन्नर पासून 14 नंबर येडगाव मार्गे 14 नंबर जांबूक फाटा बोरवाडी निंगळ सवा तारगाव पर्यंत 308 कोटीचा रस्ता हा नवीन आपण मंजूर केलेला आहे. हा पूर्ण रस्ता कॉन्क्रीटचा होणार आहे, 16 मीटर रुंदीचा होणार आहे. त्या रस्त्याची शेल्फ लाईफ ही 30 वर्षाची आहे. म्हणजे कमीत कमी 40 वर्ष तरी हा रस्ता त्याला काय होणार नाही. असा एक चांगला रस्ता देश आपल्या तालुक्यातला मुख्य रस्ता आपण तो निर्माण करतोय याचा आनंद माझ्या मनामध्ये आहे. भविष्यात आपल्याला उंच भरावी घ्यायची आहे आणि सर्व शेतकऱ्यांची सेवा करत असताना एक महत्वाचा निर्णय शासनाने घेतला की पुनर्वसनासाठी काही म्हणजे सिलिंग मध्ये आपल्या बऱ्याचशा जमिनी अडकल्या, तर त्या सिलिंग मधल्या जमिनी सोडवण्याचं काम शासनाने घेतलं. त्याचे गटवारी कुठल्या कुठल्या सिलिंग पासून मुक्त आहे त्याची तहसीलदारांनी त्याचे ऑर्डर्स केलेले आहेत आणि त्या बऱ्याचशा जणांचे आपले सिलिंग शिक्के ते शेरे आपण ते काढलेले आहेत. आणि म्हणून या सरकारने पण चांगलं काम केलेलं आहे. शेतकऱ्यांची लाईट बिल माफ केलेली आहे. लाडक्या बहिणीसारख्या योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली. लाडक्या बहीण समितीचा अध्यक्ष जुन्नर समितीचा अध्यक्ष मी आहे. आमच्याकडे तालुक्यातून जवळपास 1 लाख अर्ज आले. 98,000 आपण पास केले. आता 8,000 अजून आधार कार्ड लिंकिंग बाकी आहे. 60,000 जणींना आपण खात्यात पैसे दिलेले आहेत. उर्वरित 40,000 जणींना आता 4,500 2 दिवसापासून आपण पैसे चालू केलेले आहेत. त्या समितीचा अध्यक्ष राहण्याने तालुक्यातल्या आपल्या ग्रामीण भागातल्या 1 लाख महिलांपर्यंत तिचा लाभ पोहोचावा याची काळजी मी घेत आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या घरातल्या एक मुलगा राहतेने तुम्ही बरोबर माझ्या पाठीमागे उभा राहाल अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.